नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याची पेन्शन मिळालेली नाही, तसेच मार्च महिन्याची सुद्धा पेन्शन मिळालेली नाही। त्याबाबत आता शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, महत्त्वाचा GR काढलेला आहे। कारण की मित्रांनो, अनेक लाभार्थी दिव्यांग बांधव हे वंचित राहिलेले आहेत। याचं कारण म्हणजे दिव्यांग बांधवांचे पेन्शन हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत करण्याचे ठरवलेले होते, त्याची अंमलबजावणी होणार होती। परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी डाटा अवेलेबल न झाल्यामुळे, डाटा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांचे जे पेन्शन होते ते रखडलेले आहे। तर दिव्यांग बांधवांचे पेन्शन रखडू नये त्यामुळे आता शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतच, म्हणजे सुरुवातीला जसे तहसील कार्यालयामार्फत पैसे दिले जात होते तसे पैसे देण्याचे ठरवलेले आहे। तर मग मित्रांनो, आता हे 2,500 रुपये न मिळालेले जे बांधव आहेत, ज्यांना एप्रिल महिन्याचे पेन्शन मिळालेले नाही, त्यांच्यासाठी तातडीच्या सूचना तहसील कार्यालयातून आलेल्या आहे। तर त्या ठिकाणी तहसील कार्यालयात चौकशी केली गेली असता त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। तर मग कोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहे? तर मित्रांनो, या GR नुसार ज्या दिव्यांग बांधवांचे पेन्शन राहिलेले आहेत, तसेच पुढील महिन्याचे मे महिन्याची पेन्शन, हे सर्व काही पेन्शन आता तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे। तर तहसील कार्यालयात आज चौकशीसाठी गेले असता त्यांनी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। कारण की मित्रांनो, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आपले UID कार्ड जमा करण्यास सांगितलेले आहे। UID कार्ड जमा केले नाही तर त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही। आणि फक्त जमा करणे महत्त्वाचे नाही, तर ते अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे, त्याची KYC करणे गरजेचे आहे। UID कार्ड हे आपले आधार कार्ड मोबाईलला लिंक असणे गरजेचे आहे, तरच त्या ठिकाणी ते व्हेरिफिकेशन होऊन तुमची दिव्यांग म्हणून नोंद होत असते। तसेच मित्रांनो, ही माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की कळवा। तुम्ही पण तहसीलमध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून घ्या। तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर नक्की तहसील कार्यालयात जाऊन UID कार्ड जमा करा आणि अद्ययावतीकरण करून घ्या। तसेच मित्रांनो, तहसील कार्यालयात गेल्यानंतर तुमचे स्टेटस चेक करण्यास सांगावे, म्हणजे आणखी एखादी काही त्रुटी असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला कळेल। तसेच मित्रांनो, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी झाली किंवा नाही ते सुद्धा बघा। दिव्यांग म्हणून तुमची पोर्टलवर नोंदणी होणे गरजेचे आहे। आणखी आपल्याला तहसीलमधून माहिती मिळालेली आहे की लवकरच वेबसाईटवर मेसेज येणार आहे, असे तहसील कार्यालयातून माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट दिव्यांग बांधवांसाठी होती। आणखी काही महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल। ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।